आमदार चंद्रकांत पाटील नेहमीच आपल्या अजब गजब वक्तव्यांमुळे चर्चेत असतात। नुकतंच एक उदाहरण द्यायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच नीट पेपर फुटीची तुलना त्यांनी आंबा चोरीशी केली होती, ज्यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली। दरम्यान आता पुन्हा एकदा पाटलांनी एक गजब दावा केलाय, तो म्हणजे दिल्लीतील जंतर मंतरवरील सीजेपी आंदोलनात वापरलेल्या दगडांवरचे ठसे थेट आधार कार्डशी लिंक केले जाणार असा दावा त्यांनी केला। तर या विधानावरून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून खासदार संजय राऊत आणि काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत। आता नेमकं चंद्रकांत पाटील काय म्हणालेत आणि विरोधकांनी कसे त्यांना टोले लगावलेत आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जंतर मंतर आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी दावा केला की आंदोलन स्थळी फेकलेल्या दगडांवर असलेले बोटांचे ठसे आधार क्रमांकाशी लिंक केले जातील आणि त्या आधारे गंभीर गुन्ह्यातील आरोपी आंदोलनात किती होते याचा शोध घेतला जाईल। विशेष म्हणजे हा दावा आपण स्वतः करत नसून एका पत्रकाराच्या रिपोर्टचा आधार घेत सांगत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। आता या संदर्भात दिल्ली पोलिसांचा काय दावा आहे तर चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामागे दिल्ली पोलिसांचा एक अहवाल आहे। फेशियल रेकग्निशन सिस्टीम म्हणजे FRS कॅमेरे, सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांनी शूट केलेल्या व्हिडिओजच्या आधारे आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो लोकांची ओळख पटवण्यात आल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला। यात मोठ्या संख्येने आधीच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे। मात्र दगडांवरील ठशांना आधार क्रमांकाशी थेट लिंक करण्याच्या तंत्रज्ञानाबाबत कोणतीही अधिकृत पोलीस घोषणा किंवा कागदोपत्री पुष्टी अद्याप समोर आलेली नाहीये। पण तरीही आंदोलनात वापरलेल्या दगडांवरचे ठसे थेट आधार कार्डशी लिंक केले जाणार असा दावा चंद्रकांत पाटलांकडून केला जातोय। आता तांत्रिक दृष्ट्या त्यांनी केलेला हा दावा अत्यंत शंकास्पद आहे। मी आपल्या सहजच सर्च करून बघितलं की दगडांचे ठसे थेट आधार कार्डशी लिंक होणं शक्य आहे का, तर मला अशी माहिती मिळाली की फिंगरप्रिंट्स हे सहसा गुळगुळीत पृष्ठभागांवर म्हणजेच काच, धातू, प्लास्टिक यावर स्पष्ट उमटतात। दगड हा खडबडीत सच्छिद्र पृष्ठभाग असल्याने त्यावर वापरण्यायोग्य स्पष्ट लॅटेंट प्रिंट मिळणं फॉरेन्सिक दृष्ट्या खूप कठीण असतं। गर्दीत हजारो लोकांनी हाताळलेल्या दगडावर तर एकावर एक ठसे मिसळून पूर्णपणे अस्पष्ट होण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचा दावा जरा शंकास्पद आहे। दरम्यान चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला। पाटील हे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असल्याने त्यांच्या या शोधाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीकडे शिफारस करावी असा उपरोधिक सल्ला राऊतांनी दिला। इतकंच नाही तर पाटलांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का याचाही विचार व्हावा अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली आहे। एवढंच नाही तर आधार कार्डचे जनक नंदन निलेकेणी हे हा शोध ऐकून 2 दिवस कोमात गेले असतील हा विचार करत की मला कसं नाही हे समजलं, तसा हा उपहासात्मक टोला राऊतांनी लगावलाय। यापुढे जाऊन चंद्रकांत पाटलांचा दगडांशी वारंवार संबंध येतो याचा अर्थ त्यांच्या पक्षात दगड धोंडे भरलेत अशी टीकाही राऊतांनी केली आहे। आणि फक्त संजय राऊतच नाही तर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे। त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असं लिहिलंय की YZ सिक्युरिटी असलेल्या माणसाची बुद्धिमत्ता YZ झाल्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे चंद्रकांत दादा। अतिशय बुद्धिमान वैज्ञानिकांना सुद्धा प्रश्न पडावा अशी तल्लख बुद्धी चंद्रकांत दादांना लाभली आहे। आमच्या पुणेकरांचं भाग्य आहे की असा आमदार आम्हाला लाभलाय आणि त्याहून मोठं भाग्य आपल्या राज्याचं आहे की अशी व्यक्ती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहे। माझी विनंती आहे चंद्रकांत दादांनी दगडावरचे फिंगरप्रिंट आधार कार्डला लिंक करून दाखवावे, नाहीतर दादांचा सुद्धा राजीनामा घ्यायला काहीच हरकत नाही अशा शब्दात धंगेकरांनी पाटलांच्या दाव्यावर उपहासात्मक भाष्य केलंय। मंत्रीपद आणि सुरक्षा असूनही असे दावे केले जात असल्याबद्दल धंगेकरांनी पोस्टच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे। शेवटी काय, आधी आंबा चोरी आणि आता दगडांचे ठसे थेट आधार कार्डशी लिंक। चंद्रकांत पाटलांच्या या अजब तर्कांची यादी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। त्यामुळे पुढच्या वेळी ते आणखीन कुठली अनोखी उपमा किंवा दावा घेऊन येतील याचा अंदाज बांधणंही आता कठीण झालंय। तुम्हाला त्यांच्या या गजब दाव्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।